सोनं ठेवायला लॉकर सहज मिळतो, पैसे ठेवायला बँक मिळते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे। आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहेत। नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये अडचण दिसते, सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत संधी दिसते। मनुष्य कर्म करताना विचार करत नाही, भगवंताला स्मरत नाही आणि नंतर काही बरे वाईट झालं की भगवंताला दोष देतो। आदर हा व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा घटक आहे। तो गुंतवणुकीसारखा आहे, जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होते। संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो। शांतता हे प्रत्येक प्रश्नाचं सुंदर उत्तर आहे। संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे। आयुष्यातील सर्व निर्णय आपले नसतात, काही निर्णय वाईट वेळ व परिस्थितीने घ्यावे लागतात। मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नाही, तो विचारांवर अवलंबून असतो। पैसा जरी जीवनाचा महत्त्वाचा भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया आहे। नाती निभावणं प्रत्येकाला जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मनही दुखवावं लागतं। काळ सर्व जखमा भरत नाही, पण आपल्याला त्याच्यासोबत कसं जगायचं हे नक्की शिकवतो। वर्तमानातून सुख वेचण्याचा प्रयत्न करा, कारण भविष्य फार धूर्त असतं, ते फक्त आश्वासन देतं। आमचं देखणं रूप, महागडी वस्त्र किंवा दागदागिने आमचं व्यक्तिमत्व खुलवत नाहीत, तर आमचे संस्कार, विचार आणि आचरण हेच आमचं खरं व्यक्तिमत्व ठरवतात। महत्त्वाकांक्षा नसली तर माणूस मेहनत करत नाही, आणि मेहनत केल्याशिवाय महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाही। नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास ठेवा, कारण उद्या मिळणारा काळ हा नशिबाने नाही तर कर्तृत्वानेच येतो। स्वतःची वैयक्तिक असो किंवा संस्थेची प्रगती असो, आपण स्वतः प्रयत्नशील राहून स्वकष्टाने ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो।